नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। या व्हिडिओच्या मालिकेच्या अंतर्गत आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणांचा अभ्यास करीत आहोत। आजच्या या व्हिडिओच्या अंतर्गत आपण वर्ग समीकरणांमधील शाब्दिक उदाहरणे कशी सोडवतात या विषयीचा भाग अभ्यासणार आहोत। चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया। शाब्दिक उदाहरणामध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिलेली जी शाब्दिक माहिती असते तिचं वाचन करून घ्यायचं आहे आणि वाचन करून घेतल्यानंतर तिचं गणिती भाषेमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे, म्हणजे गणिती समीकरणामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे आणि मग वर्ग समीकरण आपल्याला एक मिळणार आहे, ते वर्ग समीकरण आपण सोडवायचं आहे। तर ह्या काही त्यातल्या पायऱ्या आहेत शाब्दिक उदाहरण सोडवण्याच्या, त्या आपण उदाहरणांच्या द्वारे घेऊया। आपल्या सराव संच 2.6 मध्ये अशी शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत। तर पहिलं उदाहरण मी त्यातलं घेतोय आता। प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा। असा हा एक प्रश्न आहे, असं एक उदाहरण आहे आपल्याला दिलेलं। आता या उदाहरणामध्ये आपल्याला प्रगती नावाच्या मुलीच्या आजचे वय जे आहे तिचं, ते आजचे वय आपल्याला काढायचं आहे, म्हणजे वयाशी संबंधित हे उदाहरण आहे। या ठिकाणी आपण योग्य त्या बाबीसाठी चल वापरायचं आहे। जी बाब आपल्याला काढायची आहे त्यासाठी आपण चल वापरणार आहे। एक्स किंवा वाय किंवा अजून वेगळी चल सुद्धा आपल्याला वापरता येतील, पण शक्यतोवर आपण एक्स हे चल वापरतो। आता आपल्याला सांगितलं आहे की तिचे आजचे वय काढा। मग आपण म्हणूया की समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष मानू। इथून आपलं उदाहरण आता लिहायला सुरुवात होणार आहे सोडवायला। समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष मानू। या ठिकाणी x वर्ष मानल्यानंतर आज तिचं वय x वर्ष मानलंय आपण। 2 वर्षापूर्वी तिचं वय किती असणार आहे, तर आज जे वय आहे त्याच्यातून 2 वजा करावे लागणार आहे। म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो 2 वर्षापूर्वीचे प्रगतीचे वय। 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजे कोणाचे, प्रगतीचे वय काय होणार आहे, तर x वजा 2 वर्ष होणार आहे। म्हणजे x वजा 2 वर्ष होते 2 वर्षापूर्वीचे वय। 3 वर्षानंतरचे वय किती होणार आहे, आपल्याला उदाहरणात माहिती दिली आहे त्यांनी, म्हणून 3 वर्षानंतरचे वय साहजिकच तिचं जे आजचं वय आहे त्याच्यामध्ये 3 वर्षांनी वाढ झालेली दिसेल, म्हणजेच x अधिक 3 वर्ष होईल। हे असं आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेलं आहे। त्या उदाहरणामधून आपण अशा पद्धतीने त्याचं गणिती रूपांतर करून घेतलेलं आहे। आता आपल्याला उदाहरणामध्ये काही अट दिलेली आहे, काही माहिती दिली आहे की हा जो गुणाकार आहे 2 वर्षापूर्वीच्या वयाचा आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे। म्हणजे ही दिलेली माहिती आहे किंवा दिलेली अट आहे, म्हणून आपण दिलेल्या अटीनुसार आपल्याला एक समीकरण तयार करता येणार आहे। ते समीकरण तयार कसं करतात ते आपण बघूया। तर दिलेल्या अटीनुसार काय म्हटलंय की या दोघांचा गुणाकार, 2 वर्षापूर्वीच्या वयाचा गुणाकार, 2 वर्षापूर्वीचं वय होतं x वजा 2 आणि 3 वर्षानंतर तिचं वय होणार आहे x अधिक 3 वर्ष, आणि या दोघांचा गुणाकार बरोबर किती दिलाय तुम्हाला, 84। ही जी दिलेली माहिती आहे त्याच्या आधारे आपण अशा प्रकारे एक समीकरण तयार केलेलं आहे। या दोघांच्या म्हणजे या दोन वयांचा गुणाकार आलेला आहे 84। आता हे समीकरण आपण सामान्य रूपामध्ये करायचं आणि मग ते सोडवायचं आहे। या x ने पुढच्या कंसातील प्रत्येक पदाला गुणून घेऊया। x ने गुणल्यानंतर काय होईल, तर x या कंसाला गुणूया x अधिक 3 वजा 2 ने परत याच कंसाला आपल्याला गुणावं लागेल बरोबर 84। या x ने आतल्या प्रत्येक पदाला गुणूया, x वर्ग होईल हा, अधिक 3x होईल, वजा 2x होईल आणि वजाने गुणल्यामुळे वजा 6। आता या 84चं पक्षांतरही करून घेऊया इकडे, म्हणजे ते वजा 84 होतील आणि 0। आता याच्यामध्ये हे जे 2 पदे आहेत आणि ही जी 2 पदे आहेत ही सरूप पदे आहेत। सरूप पदांची आपल्याला बेरीज वजाबाकी करता येऊ शकते।
एक्स वर्ग म्हणून हा आपल्याला जसा आहे तसाच ठेवावा लागणार आहे एक्स वर्ग. या ठिकाणी आपण हा अधिक 3x आणि वजा 2x यांची जर बेरीज केली तर ते येणार आहे 1x. 1 नाही लिहिला तरी चालेल, नुसता x लिहिणार आहे मी. इथं ऋण 6 आहे आणि ऋण 84 आहे. दोघांची चिन्ह समान आहे त्यामुळे बेरीज होईल आणि बेरजेला वजा बाकीचं चिन्ह वजा, त्या ठिकाणी बेरीज आली त्यांची 90 बरोबर 0. अशा प्रकारे आपण हे वर्ग समीकरण प्रमाणित रूपात करून घेतलेलं आहे. आता हे वर्ग समीकरण आपण सोडवायचं आहे. हे वर्ग समीकरण सोडवताना शक्यतोवर अवयव पद्धतीचाच वापर करायचा आहे, कारण शाब्दिक उदाहरणामधली सर्वच्या सर्व उदाहरणे जी आहेत त्या उदाहरणामध्ये जी समीकरणे मिळतात ती सर्व आपल्याला अवयव पद्धतीने सोडवता येतात. म्हणून पहिल्यांदा आपण त्याचाच विचार करूया. इथं आता मी समीकरण पुन्हा लिहितो, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर 0. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. सोडवत असताना आपण या ठिकाणी अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवतात त्याचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओच्या अंतर्गत आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवतात त्याची माहिती दिलेली आहे, ती बघा. आता आपल्याला ऋण 90चे अवयव घ्यायचे आहेत. ऋण 90चे 2 अवयव असे घ्यायचे आहेत की त्या अवयवांची बेरीज आली पाहिजे धन 1. मग आता 90चे अवयव जे आहेत त्याच्यापैकी आपल्याला पाहिजे असलेले अवयव म्हणजे फरक असलेले अवयव कोणते आहेत तर 10 आणि 9. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आहे, त्याच्या विरुद्ध छोट्या संख्येला द्यायचं आहे. म्हणजे हे झाले आपले अवयव. 10 धन आहेत आणि 9 ऋण आहे, यांचा गुणाकार ऋण 90 येणार आहे आणि बेरीज मात्र धन 1 येणार आहे. म्हणून मग आता अवयव घेऊ आपण. एक्स वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. हे 2 गट या ठिकाणी होतात. पहिल्या गटामधून x कॉमन निघेल, मग शिल्लक राहील x अधिक 10. दुसऱ्या गटामधून 9 कॉमन निघतील, ऋण 9 कॉमन घेतले तर x वजा, आता इथं ऋण आपण 9 घेतलेले आहेत कॉमन, त्यामुळे इथलं चिन्ह आता धन होईल, धन 10 बरोबर 0. हा जो कंस आहे x अधिक 10 हा दोन्ही ठिकाणी आहे त्यामुळे तोच आपण कॉमन घेऊया. x अधिक 10 इथून घेतला, इथूनही घेतला, म्हणजेच दुसऱ्या कंसात शिल्लक राहील x वजा 9 बरोबर 0. म्हणजे दोघांचा गुणाकार 0 येतो, म्हणजे पहिला कंस 0 असला पाहिजे किंवा त्या ठिकाणी दुसरा जो कंस आहे तो 0 असला पाहिजे. पहिला कंस 0 बरोबर मानला तर आपल्याला x ची किंमत येते ऋण 10 आणि दुसरा कंस जर आपण 0 बरोबर घेतला तर त्याची किंमत येते 9. म्हणजे आपल्याला आता x च्या 2 किमती मिळालेल्या आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की वय हे कधीही ऋण नसते, म्हणजे x म्हणून x बरोबर ऋण 10 हे अग्राह्य आहेत. अग्राह्य म्हणजे याचा अर्थ ते आपल्याला घेता येणार नाही, कारण त्याचं लिहायचं आहे वय ऋण नसते. वय ऋण नसते त्यामुळे आपल्याला ते घेता येणार नाही. म्हणजेच आपली x ची किंमत आली x बरोबर 9. ही किंमत आपल्याला घेता येईल किंवा ही आपण म्हणू ही ग्राह्य आहे. आता आपण x ची किंमत काढलेली आहे. x ला काय मानलं होतं आपण तर प्रगतीचं आजचं वय, आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे म्हणून आपण उत्तर लिहिणार आहे. म्हणून प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे. हे अशा पद्धतीने आपण समीकरण सोडवायचं आहे. दिलेली शाब्दिक माहिती जी आहे ती गणिती भाषेमध्ये रूपांतरित करून घ्यायची आणि मग ते समीकरण सोडवायचं आहे. सोपी असतात अशा प्रकारची उदाहरणे, तुम्हाला सोडवता येऊ शकतील. दुसरं उदाहरण असं आहे आपल्या त्या 2.6 मधील 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारलेली असतात. आता मागचं उदाहरण वयाशी संबंधित होतं, हे संख्यांशी असणार आहे. अजून काही प्रवास म्हणजे वेग आणि वेळ अंतर याच्याशी संबंधित उदाहरण असेल. अशा उदाहरणांमध्ये आपल्याला जी शाब्दिक माहिती दिलेली आहे तिचं रूपांतर आपण गणिती भाषेमध्ये करून घ्यायचं आहे, गणिती समीकरणामध्ये करून घ्यायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे की क्रमागत आणि सम आहेत आणि नैसर्गिक संख्या आहेत, अशा 2 संख्या आहेत. 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत. आता आपल्याला एकच चल या ठिकाणी वापरायचा आहे. मग आता क्रमागत म्हणजे काय
तर 10 नंतरची समसंख्या कोणती आहे क्रमागत समसंख्या? तर 10 नंतरची क्रमागत समसंख्या आहे 12. 18 नंतरची समसंख्या कोणती आहे? 18 नंतरची क्रमागत समसंख्या आहे 20. 30ची क्रमागत समनैसर्गिक संख्या कोणती आहे? 32. म्हणजे काय होते, क्रमागत संख्या पुढची जी आपल्याला मिळते ती अधिक 2 असते. म्हणजे अगोदरची संख्या अधिक 2, म्हणजे 2चा फरक त्याच्यामध्ये असतो. मग आता आपण पहिली संख्या जर x मानली तर दुसरी संख्या साहजिकच त्या ठिकाणी होणार आहे x अधिक 2. म्हणून आता आपण मानूया की नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्यापैकी दोन क्रमागत समनैसर्गिक संख्या x आणि दुसरी संख्या होणार आहे x अधिक 2 मानू. कशा पद्धतीने? तर क्रमागत समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, म्हणून पहिली जर x असेल तर दुसरी या ठिकाणी x अधिक 2 होईल. आता आपल्याला काय अट दिलेली आहे की त्यांच्या वर्गांची बेरीज, पहिली संख्या जी आहे त्याचा वर्ग आहे x, म्हणजे x संख्या आहे त्याचा वर्ग होणार आहे x वर्ग, आणि दुसरी संख्या आहे x अधिक 2 त्याचा वर्ग होणार आहे. मग आता आपण मांडूया. म्हणून दिलेल्या अटीनुसार, आपल्या उदाहरणात दिलेल्या अटीनुसार आपल्याला या ठिकाणी समीकरण मांडता येईल. काय सांगितलं आहे? पहिल्या संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग या दोघांची बेरीज बरोबर 244 आहे. हे ज्याला समजलं आहे, ज्याला याचा अर्थ कळतोय, त्या विद्यार्थ्यांना समीकरण मांडताना अडचण येणार नाही. आता आपण हे सोडवूया. इथं x चा वर्ग आहे म्हणजे फक्त x वर्ग होईल. या ठिकाणी मात्र आपल्याला x अधिक 2 कंसाचा जो वर्ग आहे तर a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरावं लागणार आहे. म्हणजे कसं होणार आहे? तर a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग होईल तो, अधिक 2 गुणिले x गुणिले b अधिक b चा वर्ग बरोबर 244. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हे सूत्र या ठिकाणी वापरलंय आपण. आता सोपं रूप देऊया त्याला. इथं x वर्ग जसा आहे तसाच याचा वर्ग होणार आहे x वर्ग, या 2 आणि 2 चा गुणाकार 4 आणि गुणिले x म्हणजे 4x अधिक 4x अधिक हा 2 चा वर्ग 4, या 244चं पक्षांतर इकडे करून घेऊया हातोहात, म्हणजे 244 बरोबर 0. स्वरूप पदे जे आहेत त्याच्या खाली अंडरलाईन करून घेतोय मी. त्यांची बेरीज वजाबाकी काय असेल ते नियमानुसार होते. इथं x वर्ग आहे, इथं x वर्ग आहे म्हणजे 2x वर्ग होईल बेरीज. हे अधिक 4x जसे आहे तसेच, धन 4 आणि ऋण 244 वजाबाकी होईल, वजाबाकी ऋण 240 येईल बरोबर 0. हे असं आपण सामान्य रूपामध्ये वर्ग समीकरण मिळवलेलं आहे. याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसते की अजून आपल्याला या ठिकाणी याला सोपं रूप देता येईल. कसं? 2 आहे या ठिकाणी, इथं 4 आहे आणि इथं 240, म्हणजे सर्व संख्यांना 2 ने भाग जातो, म्हणून 2 ने भागून घेऊया. या 2 ने भागून घेतल्यानंतर तुम्हाला इथं मिळणार आहे x वर्ग अधिक, इथं 2 ने भाग घालवला तर 2x आणि इथं भाग घालवला तर वजा 120 बरोबर 0. हे वर्ग समीकरण मिळवणे हा सर्वात महत्त्वाचा भाग याच्यामधला असतो. आता आपण हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवूया. हे पुन्हा इथं मांडतो मी. म्हणून x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. वजा 120 चे आपल्याला 2 अवयव घ्यायचे आहेत की त्यांची बेरीज आली पाहिजे 2, धन 2. मग असे 2 अवयव कोणते कोणते आहेत? तर ते 2 अवयव आहेत, फरक असणारे 2 अवयव आहेत 10 आणि 12. 10 गुणिले 12 म्हणजे 120 होतात. मधलं जे चिन्ह आहे धन ते मोठ्या संख्येला द्यायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध इथं द्यायचं आहे. ऋण 10 आणि धन 12 हे आपले 2 अवयव झालेले आहेत. मग आता आपण मांडूया ते. मधल्या पदाची फोड करणे हा प्रकार आपण अभ्यासलेला आहे. x वर्ग वजा 10x अधिक 12x वजा 120 बरोबर 0. गट करायचे आहेत. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवणे हा भाग चांगला जर येत असेल तर ही समीकरणं आपल्याला सोडवता येतील. पहिल्या
गटामधून एक्स कॉमन निघेल, कंसामध्ये शिल्लक राहील एक्स वजा 10. दुसऱ्या गटामधून हे धन 12 कॉमन घेतले तर कंसामध्ये शिल्लक राहील एक्स वजा 10 बरोबर 0. आता हा एक्स वजा 10च कंस कॉमन घेतला आपण, कारण दोन्ही ठिकाणी तो आहे म्हणून कॉमन घेतला, तर दुसऱ्या कंसामध्ये हा इथला एक्स आणि हे धन 12 अशा पद्धतीने दुसऱ्या कंसात शिल्लक राहतील बरोबर 0. दोन कंसांचा गुणाकार 0 आहे म्हणजे पहिला कंस 0 असला पाहिजे किंवा मग त्या ठिकाणी दुसऱ्या कंसाची जी किंमत आहे ती 0 असली पाहिजे. कारण दोघांचा गुणाकार 0 येतो म्हणजे एक कुठला तरी 0 असलाच पाहिजे. हे जर सोडवलं तर तुम्हाला x बरोबर 10 ही किंमत भेटते, किंवा हे जर तुम्ही दुसरं सोडवलं तर तुम्हाला x बरोबर ऋण 12 ही किंमत भेटते. अशा दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता या दोन किमतींपैकी आपल्याला ही ऋण 12 किंमत घेता येणार नाही, कारण नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात म्हणून त्या ठिकाणी लिहिणार आपण. म्हणून x बरोबर ऋण 12 ही अग्राह्य आहे, म्हणजे ती ग्राह्य धरता येणार नाही, घेता येणार नाही, अग्राह्य आहे. त्याचं कारणही आपण म्हणायचं आहे, कारण नैसर्गिक संख्या ऋण नसतात. आपल्याला सर्वांना माहिती असेल की नैसर्गिक संख्या कशा आहेत. तर नैसर्गिक संख्या, कारण नैसर्गिक संख्या ऋण नसतात म्हणून आपल्याला ऋण 12 घेता येणार नाही. म्हणजेच आपण कोणती किंमत घेऊ शकतो, म्हणून x बरोबर 10 ही किंमत आपली ग्राह्य झालेली आहे. आता x बरोबर 10 आली आहे. आपण त्या संख्या कोणत्या मानल्या होत्या, x आणि x अधिक 2, म्हणजेच पहिली संख्या आपल्याला मिळालेली आहे. पहिली संख्या 10 मानली होती आपण, x मानलं होतं आपण, म्हणजे पहिल्या संख्येची किंमत, म्हणून पहिली संख्या आपल्याला मिळालेली आहे x बरोबर त्याची किंमत आपण या ठिकाणी ठेवूया, ती आहे 10. आणि दुसरी जी संख्या आहे, दुसरी संख्या, त्या दुसऱ्या संख्येची किंमत, दुसरी संख्या तिची किंमत होती x अधिक 2, म्हणजेच 10 अधिक 2 असं मांडायचं त्या ठिकाणी बरोबर 12. म्हणून मग त्या संख्या ज्या विचारलेल्या आहेत आपल्याला, म्हणून त्या संख्या कोणत्या कोणत्या आपण मिळवलेल्या आहेत तर त्या मांडायच्या. त्या संख्या 10 व 12 आहेत. हे अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवलेलं आहे. अतिशय सोपी उदाहरणं असतात. थोडा सराव आपण जर केला तर अशा प्रकारची उदाहरणे तुम्हाला सोडवता येतील. पुढील उदाहरण सराव संच 2.6 मधील स्क्रीनवर दिसते आपल्या. श्री मधुसूदन यांच्या संत्राबागेतील आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे, म्हणजे जास्त आहे. दुसरं वाक्य असं दिलं आहे त्यांनी, जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. खाली तुम्हाला प्रवाह आकृती दिलेली आहे की कोणत्या दिशेने तुम्ही जायचं आहे त्याला म्हणतो आपण प्रवाह आकृती. बाण दाखवलेले आहेत त्याप्रमाणे आपण पुढे पुढे जायचं आहे. पहिलं वाक्य त्यांनी दिले आपल्याला की समजा उभ्या रांगेतील झाडे x मानूया, म्हणजे आपण त्याप्रमाणे जाऊया. समजा उभ्या रांगेतील झाडे x माना. त्यांनी असं म्हटलं आहे उभ्या रांगेतील झाडे x मानूया, झाडे x आहे. मग आता म्हणून आडव्या रांगेमध्ये झाडे किती होणार आहे, तर आडव्या रांगेमध्ये बघा, आडव्या रांगेतील झाडे ही कशी आहे, तर या उभ्या रांगेतील झाडांपेक्षा 5 ने अधिक आहे. उभ्या रांगेतील झाडे x असतील तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या येणार आहे x अधिक 5, कारण 5 ने जास्त आहे म्हणून. आता एकूण झाडे किती आहे, पुढचं त्यांनी चौकट दिलेली आहे की एकूण झाडांची संख्या, एकूण झाडे जी आहे त्या बागेमध्ये त्यांची संख्या, एकूण झाडे बरोबर आहे 150. हे तुम्हाला दिलेलं आहे उदाहरणाच्या प्रवाह आकृतीमध्ये. मग आता समजा आता आपण पीटीच्या तासाला ग्राउंडवर जातो त्यावेळेस आडव्या आणि उभ्या ओळी करतो. आता एक ओळ आहे, त्या ओळीमध्ये 10 मुले आहेत आणि अशा 4 ओळी तयार झाल्यात. 10 10 10 10 अशा 4 ओळी जर तयार झाल्या तर उभ्या ओळीमध्ये 10 मुले आहेत आणि आडव्या ओळीमध्ये किती आहेत, 4 आहे, असा याचा अर्थ आपण घ्यायचा आहे. इथं आता उभ्या रांगेतील झाडे किती आहेत तर x आहे. मग आडव्या रांगेतील झाडे किती आहेत तर x अधिक 5 आहे.
मग आता एकूण मुलं जर तुम्हाला म्हटली किती आहे ग्राउंडवर 10 आहेत एका ओळीमध्ये आणि अशा 5 ओळी अशा 4 ओळी आहेत तर तुम्ही म्हणणार 10 गुणिले 4 बरोबर 40 म्हणजे गुणाकार केला की तुम्हाला त्या ठिकाणी झाडांची एकूण संख्या किंवा विद्यार्थ्यांची एकूण संख्या मिळते। मग आता या दोघांचा गुणाकार जर केला आपण दिलेल्या अटीनुसार आपल्याला या ठिकाणी आता म्हणावं लागेल ही दिलेली अट आहे आपल्याला दिलेल्या अटीनुसार आपण या ठिकाणी एक समीकरण मांडू शकतो। दिलेल्या अटीनुसार काय समीकरण मांडता येईल आपल्याला या ठिकाणी तर दोघांचा गुणाकार x आणि x अधिक 5 या दोघांचा गुणाकार या ठिकाणी येतोय 150। आता हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे। या समीकरणाला सोपं रूप देऊया x ने गुणूया x वर्ग होईल अधिक याला गुणलं तर 5x होईल बरोबर 150। आता अजून या 150चं पक्षांतर या दिशेला करूया म्हणजेच तुम्हाला मिळेल x वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0। हे वर्ग समीकरण तुमचं या ठिकाणी सोप्या रूपामधलं सामान्य रूपामधलं मिळालेलं आहे। आता हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे आणि x ची किंमत काढायची आहे। x ची किंमत काढणे म्हणजेच आपलं उत्तर। मग आता आपण x ची किंमत काढूया समीकरण मी पुन्हा मांडतो x वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0। ऋण 150 चे दोन अवयव आपल्याला घ्यायचे आहेत त्यातला फरक 5 आला पाहिजे म्हणजेच 10 आणि 15 असे दोन अवयव झालेत। मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आहे मोठी संख्या आहे 15 म्हणून धन 15 होतील आणि हे ऋण 10। मग काय मिळेल बघूया मधल्या पदाची फोड करूया x वर्ग वजा 10x अधिक 15x वजा 150 बरोबर 0। पहिला गट दुसरा गट करूया पहिल्या गटामधून x कॉमन घेतला तर कंसात शिल्लक राहील x वजा 10। पुढच्या गटामधून धन 15 कॉमन घेऊया कंसामध्ये शिल्लक राहील x वजा 10 बरोबर 0। आता हे सोडवूया x वजा 10 हा कंसच कॉमन घेतला तर दुसऱ्या कंसामध्ये तुम्हाला मिळतील x अधिक 15 बरोबर 0। दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे x वजा 10 बरोबर 0 असले पाहिजे किंवा x अधिक 15 बरोबर 0 असले पाहिजे। सोडवलं तर तुम्हाला x ची किंमत मिळेल 10 किंवा दुसरी किंमत तुम्हाला मिळेल x बरोबर ऋण 15। पण x बरोबर ऋण 15 घेता येणार नाही ती अग्राह्य आहे। x बरोबर ऋण 15 अग्राह्य आहे कारण झाडांची संख्या कधीही ऋण नसते अग्राह्य आहे कारण झाडांची संख्या ऋण नसते कारण देऊ शकतो आपण कारण झाडांची संख्या ऋण नसते हे असं कारण लिहा। म्हणून मग आता आपलं उत्तर काय आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे x बरोबर 10। x ची किंमत काढा म्हटलं त्यांनी तर x ची किंमत आता आपण काढलेली आहे। मग आता x काय मानलं आपण तर उभ्या रांगेतील झाडे म्हणजेच उभ्या रांगेतील झाडे किती आली 10। तर उभ्या रांगेतील झाडे किती असा प्रश्न आहे पुढचा प्रवाह आकृतीमधला म्हणून तुम्ही उत्तर लिहिणार आहे म्हणून उभ्या रांगेतील झाडे 10 आहेत। उभ्या रांगेतील झाडे 10 आहेत। रांगेतील झाडे 10 आहेत। आता अजून त्यांनी पुढचा एक शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की आडव्या रांगेतील झाडे किती आहेत मग उभ्या रांगेतील झाडे जी आहेत त्याच्यापेक्षा 5 ने अधिक आहेत आडव्या ओळीतील झाडे। मग आता आपण लिहूया उत्तर आडव्या रांगेतील म्हणून आडव्या रांगेतील इथं उत्तर लिहिताना आपण लिहूया आडव्या रांगेतील झाडे 5 ने जास्त आहे म्हणजे 5 त्याच्यामध्ये मिळवावं लागणार आपल्याला झाडे 15 आहेत। हे असं उत्तर या ठिकाणी आपण लिहायचं आहे। पुढील उदाहरण आपल्या सराव संच 2.6 मधील असं आहे की विवेक हा नाव आहे त्या मुलाचं आणि दुसरा मुलगा आहे किशोर। विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून म्हणजे विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणजे विवेक मोठा आहे आणि किशोर लहान आहे असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज गुणाकार व्यस्त हा शब्द आपल्याला नवीन आलेला या उदाहरणामध्ये गुणाकार व्यस्त घेऊ आपण त्याचा अर्थ
यांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वय काढा. म्हणजे विवेकचं आणि किशोरचं आजचं वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. जो लहान आहे त्याचं वय आपण x मानायचं आहे, कारण मोठा जो आहे त्याच्यामध्ये आपण अधिक करून मग मोठ्याचं वय काढू शकतो. म्हणून आता याच्यामध्ये बघा, विवेक हा किशोरपेक्षा मोठा आहे 5 वर्षांनी, म्हणजेच आपण किशोरचं वय मानूया x वर्ष. समजा किशोरचे वय x वर्ष आहे. समजा किशोरचे वय x वर्ष मानू. किशोरचे वय x वर्ष मानू. मग आता या ठिकाणी x वर्ष मानल्यानंतर आपण विवेकचं वय कळू शकतो. म्हणून विवेकचे वय किती होईल? आता विवेक हा मोठा आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी, म्हणून त्याचं वय होणार आहे x+5 वर्ष. x+5 इथं जर तुम्ही विवेकचं वय x मानलं असतं तर किशोरचं x+5 आलं असतं. शक्यतो ऋण चिन्ह येऊ द्यायचे नाहीत, ते टाळायचा प्रयत्न करायचा आहे आपण. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकांचे गुणाकार व्यस्त असे म्हणतात. थोडक्यामध्ये जर 4 संख्या असेल तर 4चा गुणाकार व्यस्त आहे 1/4. 4चा गुणाकार व्यस्त आहे 1/4. 5चा गुणाकार व्यस्त आहे 1/5. मग आता किशोरच्या वयाचा गुणाकार व्यस्त काय होईल? इथं x वर्ष आहे त्याचं वय, म्हणून त्याचा गुणाकार व्यस्त काय होणार आहे? तर 1/x. आणि विवेकच्या वयाचा गुणाकार व्यस्त काय होणार आहे? तर 1/x+5. गुणाकार व्यस्ताची संकल्पना आपल्याला समजलेली पाहिजे. म्हणून आता दिलेल्या अटीनुसार काय अट दिलेली आपल्याला? दिलेल्या अटीनुसार उदाहरणात अट दिलेली आहे, ती वाचा चांगली आणि त्याचा अर्थ समजून घेऊन मग आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण गुणाकार व्यस्त घेऊया. किशोरच्या वयाचा गुणाकार व्यस्त होईल 1/x आणि याच्या गुणाकार व्यस्ताची किंमत येणार आहे 1/x+5. तर याला म्हणायचं आपण गुणाकार व्यस्त कोणाचा? या x चा. आणि याला म्हणायचं गुणाकार व्यस्त कोणाचा? तर x+5 याचा. तर या ठिकाणी बघा, त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, म्हणजे या दोघांची बेरीज बरोबर 1/6 असं समीकरण आपलं तयार होईल. गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे असं आपल्याला या उदाहरणात दिलेलं आहे. त्याच्यानुसार आपण हे समीकरण तयार केलेलं आहे. आता या समीकरणाला सोपं रूप देणे आणि सोडवणे हा एवढाच भाग फक्त बाकी राहिलेला आहे, तो आता आपण घेऊया. तर इथं काही विद्यार्थ्यांना थोडंसं अडचणीचं ठरतंय, म्हणून थोडंसं डिटेलमध्ये घेतोय. इथं छेद वेगवेगळे आहेत, मग छेदांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार घ्यायचा आहे. त्या दोघांचा गुणाकार म्हणजे x आणि कंसामध्ये इथं घेऊया x+5. बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह. आता इथं तिरकस गुणाकार करायचा x+5 आणि अधिक इथं हा गुणाकार तिरकस केला की तुम्हाला x किंमत मिळेल. इकडची जी बाजू आहे आपली उजवी बाजू जी जशी आहे तशीच ठेवायची आहे. आता याला सोडवूया. x आणि x या दोघांची बेरीज होणार आहे, म्हणजे 2x+5 होती. छेदस्थानी या दोघांचा गुणाकार करूया x² अधिक हा होणार आहे 5x बरोबर 1/6. सोडवतो आपण, हे सोपं रूप देतो. बेरीज केली हे असं आलेलं आहे. आता तिरकस गुणाकार करू. या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर तिरकस गुणाकाराने आपल्याला काय मिळेल? तर हा इकडे तिरकस करू, हा इकडे करूया. तर पहिल्यांदा हा x² हा जो बाजू आहे ती घेऊया. x² अधिक 5x याला कशाने गुणायचं आहे आपण? तर याला गुणायचं आहे आपण 1 ने तिरकस गुणाकारामध्ये, आणि या ठिकाणी याला गुणायचं 6 ने, म्हणजे 6 गुणिले कंसामध्ये 2x+5. चिन्ह नाही लिहिलं तरी चालते. कंसाच्या मध्ये म्हणजे अशा पद्धतीने संख्या आणि कंस असेल आणि मध्ये चिन्ह नसेल तर ते गुणाकाराचं असतेच. आता हे सोडवूया. या 1 ने गुणल्यानंतर आपल्याला x² अधिक 5x असं मिळणार आहे, बरोबर या 6 ने गुणल्यावर 12x अधिक 6×5 = 30 अशा पद्धतीने मिळेल. सोपं रूप देऊया, पक्षांतर करून घेऊया. x² अधिक 5x जसा आहे तसाच. यांचं पक्षांतर केलं तर -12x आणि याचं पक्षांतर केलं तर -30 बरोबर 0. स्वरूप पदे आहेत. स्वरूप पदांची बेरीज झाली -7. x² -7x -30 बरोबर
शून्य. सोप्यात सोपं रूप आपण या वर्ग समीकरणाला द्यायचं आहे, म्हणजे पुढे सोडवताना अडचण येणार नाही. वर्ग समीकरण सोप्या रूपात झाले आहे. आता आपण सोडवूया. ऋण 30 चे अवयव मला घ्यायचे आहेत. कसे घ्यायचे आहेत की त्यांची बेरीज झाली पाहिजे ऋण 7. तर 30 चे अवयव आपल्याला घ्यायचे आहेत. तर 10 गुणिले 3, 10 गुणिले 3 जर केले तर गुणाकार धन येणार आहे, म्हणजे एक चिन्ह ऋण द्यावं लागेल. मोठ्या संख्येला हे मधलं चिन्ह द्यायचं आहे ऋण, आणि याच्या विरुद्ध चिन्ह याच्या पुढे द्यायचं आहे. म्हणजे आता गुणाकार ऋण 10 आणि 3चा गुणाकार ऋण 30 आला, आणि दोघांची बेरीज केली तर ते ऋण 7 येईल. म्हणजे हे आपले अवयव तयार झालेले आहेत, ऋण 10 आणि धन 3. हे मांडू याच्या खाली. x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवणे हा भाग आपला चांगला पक्का पाहिजे. x कॉमन घेतला तर x वजा 10 अधिक कॉमन घेतले 3 तर x वजा 10 बरोबर 0. x वजा 10 हाच कंस कॉमन घेतला तर x अधिक 3 दुसऱ्या कंसात शिल्लक राहतील बरोबर 0. पहिलं समीकरण आपल्याला मिळालं, आणि हे दुसरं समीकरण या ठिकाणी मिळणार आहे. ही दोन्ही समीकरणं सोडवायची आहे, म्हणजेच x बरोबर 10 किंमत तुम्हाला मिळालेली आहे, किंवा तुम्हाला x बरोबर किंमत मिळते ऋण 3. आता त्याच्यापैकी आपण ऋण 3 ही किंमत ग्राह्य धरणार नाही का? कारण वय कधीच ऋण नसते. x बरोबर ऋण 3 हे अग्राह्य आहे. अग्राह्य म्हणजे घेता येणार नाही, कारण वय ऋण नसते. हे कारण आपण या ठिकाणी मांडायचं आहे, कारण वय ऋण नसते. मग x बरोबर ऋण 3 आपण घेऊ शकत नाही, म्हणजेच आपल्याला काय उत्तर घेता येईल तर x बरोबर 10. मग आता आपण x ला काय मानलं होतं? किशोरचे वय, म्हणजे किशोरचे वय. त्यांची आजचे वय काढा, म्हणजे किशोर आणि विवेक या दोघांची वय आपल्याला काढायची आहे. म्हणून किशोरचे वय किती होणार आहे या ठिकाणी? किशोरचे वय 10 वर्ष, आणि विवेक हा त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण 5 मिळूया, आणि किशोरचे वय झाल्या विवेकचे वय किती होणार आहे मग आता? तर विवेकचे वय याच्यापेक्षा 5 ने जास्त, विवेकचे वय 15 वर्ष होईल, किंवा 15 वर्ष आहे. हा असं आपण शाब्दिक उदाहरण जे आहे ते शाब्दिक उदाहरण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला एकंदरीत समीकरणे तयार करणे आणि सोडवणे हाच भाग आहे. आजच्या व्हिडिओमधील आपण हे शेवटचं उदाहरण घेतोय. 5वं उदाहरण आहे. सुयश नावाचा एक विद्यार्थी आहे. या सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. गणिताच्या ज्या 2 चाचण्या होतात त्याच्यापैकी पहिल्या चाचणीत त्याला जे गुण भेटले आहेत त्याच्यापेक्षा दुसऱ्या चाचणीमध्ये 10 गुण अधिक मिळालेले आहेत. म्हणजे थोडक्यात पहिल्या चाचणीत कमी गुण आहे, दुसऱ्या चाचणीत जास्त गुण आहे. आपण वयांचं उदाहरण सोडवलं, किशोर आणि विवेक. तर ज्याचं वय कमी होतं त्याला x मानलं होतं, म्हणजे त्याचं वय x मानलं होतं. तसं जिथं ज्या चाचणीमध्ये कमी गुण आहेत ते तिचे गुण x मानायचे आपण. पुढचं वाक्य वाचून घेऊया. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? त्याने तसं डायरेक्टच विचारलं आपल्याला, पहिल्या चाचणीतील गुण किती. तर आपण मानूया की त्या सुयशचे, विद्यार्थ्याचं नाव आहे त्या ठिकाणी, सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण x मानू. चाचणीतील गुण x मानू. साहजिकच पहिल्यामध्ये जर पहिल्या चाचणीत x गुण असतील तर दुसऱ्या चाचणीत, म्हणून दुसऱ्या चाचणीतील गुण किती होतील? तर दुसऱ्या चाचणीतील गुण 10 जास्त मिळाले त्याला, म्हणून ते होतील x अधिक 10. चाचणीतील गुण होतील x अधिक 10. आता अट काय दिली बघा, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. मग दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट म्हणजे काय? याला 5 ने गुणायचं, आणि पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. पहिल्या चाचणीतील जे गुण आहे त्याचा वर्ग करायचा आहे. मग समीकरण आपल्याला मांडता येईल दिलेल्या अटीनुसार. ही जी अट आपल्याला
दिलेली असते तिचं चांगलं वाचन आपण करायचं आहे आणि मग त्याच्यानुसार समीकरण तयार होईल. दिलेल्या अटीनुसार काय म्हटलंय बघा बरं रे. तर दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ती किती होईल? 5 पट. आता सध्या गुण आहेत x अधिक 10, तर त्याची 5 पट म्हणजे त्याला 5 ने गुणायचं. ही कशी आहे? तर तर ही आहे पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी. पहिल्या चाचणीतील गुण किती आहे? x. त्याचा वर्ग काय होईल मग? x वर्ग. हे बरोबर आहे. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट आणि पहिल्या चाचणीच्या गुणांचा वर्ग जो आहे तो हे समान आहेत. मग असं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. हे समीकरण आपण सोप्या रूपात मांडूया. याने गुणूया 5x होतील या ठिकाणी, अधिक या ठिकाणी होतील 50 बरोबर x चा वर्ग. आता याचं पक्षांतर इकडे करूया. x ला राहू द्या या बाजूलाच, या दोघांचं पक्षांतर इकडे करूया. बरोबर हा x वर्ग घेतला, हा ऋण 5x होईल आणि हा इकडे गेल्यानंतर ऋण 50 होईल आणि इथं फक्त 0 शिल्लक राहील. आता आपण ही बाजू पूर्ण इकडे घेऊया, ही बाजू इकडे घेऊया. जे तुम्हाला सोपं जात असेल त्या पद्धतीने करा. तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून सोप्या पद्धतीने करता येत असेल तर करा, काही हरकत नाही. x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0 असं एक समीकरण आपल्याला सोप्या रूपातलं मिळालेलं आहे. आता हे समीकरण आपण सोडवायचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की नेहमी समीकरण हे अवयव पद्धतीनेच सोडवता येतात. जास्तीत जास्त वेळा अवयव पद्धतच आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरत असते. मग आता अवयव पद्धतीचाच वापर आपण करतो आहे. पुन्हा समीकरण मांडलं आहे. ऋण 50 चे मला अवयव घ्यायचे आहेत. फरक 5 पाहिजे म्हणजे 10 आणि 5 मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला, त्याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला. हे महत्वाचं आहे. x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. गट करून घेऊया. पहिल्या गटातून x कॉमन निघाला तर कंसात x वजा 10, दुसऱ्या गटातून 5 कॉमन निघाल तर x वजा 10 कॉमन होते. कंसात शिल्लक राहतील. कंस सोडवायचे आहेत. आपल्याला ही पद्धत माहिती पाहिजे. 2 समीकरणं आपल्याला मिळतात. त्या 2 समीकरणांवरून 2 किमती आपल्याला मिळतील. 2 किमती मिळालेल्या आहेत. x बरोबर 10 किंवा x बरोबर ऋण 5. आता 2 किमतीपैकी एक किंमत ऋण आहे, तर ऋण किंमत आपल्याला घेता येणार नाही. का? कारण गुण कधीच ऋण नसतात. आपली जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम म्हणतो आपण त्याला, तर ऋण पद्धत नाही. त्यामुळे गुण कधीच ऋण नसणार आहे या ठिकाणी. म्हणून x बरोबर ऋण 5 ही ग्राह्य नाही, अग्राह्य आहे. कारण गुण ऋण नसतात. कारण लिहायचं आपण अग्राह्य आहे, कारण गुण ऋण नसतात. म्हणून x बरोबर 10 हे आपलं उत्तर आहे. तर आपण x ला काय म्हटलं होतं? तर सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण, आणि तेच आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत की त्याला पहिल्या चाचणीत किती गुण भेटले. तर उत्तर मांडायचं म्हणून सुयशला, विद्यार्थ्याचं नाव आहे त्या ठिकाणी, सुयशला पहिल्या चाचणीत 10 गुण मिळालेत. हे असं उत्तर या ठिकाणी आपण मांडायचं असते. पहिल्या चाचणीत 10 गुण मिळालेले आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने उदाहरण सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सराव संच 2.6 मधील शाब्दिक उदाहरणे कशी सोडवतात हे समजून घेतलेलं आहे. तुम्ही हे उदाहरणे पुन्हा पुन्हा सोडवून बघा, म्हणजे तुम्हाला त्यांचा चांगला सराव झाला की परीक्षेमध्ये सहजासहजी सोडवता येतील. या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होत असेल. या किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.